नमस्कार. आज आपण 6.1 मधील पहिली आपली 9 गणितं झालेली आहेत. 10व्या गणिताकडे जाऊयात. 10व, 11व आणि 12व जरा मोठी मोठी गणितं आहेत. थोडंसं काळजीपूर्वक सोडूयात. 10व गणित लिहितो बघा मी. tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot a upon 1 plus cot square a bracket square is equal to sin a cos a. बघा, tan a भागिले 1 अधिक tan वर्ग a कंसाचा वर्ग अधिक cot a भागिले 1 अधिक cot वर्ग a कंसाचा वर्ग बरोबर sin a cos a. LHS घेऊयात. LHS हाय अशी बघून लिहायची. यालाच आपण डाबा म्हणतो. हे बघितल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की आयडेंटिटी म्हणजे नित्य समीकरण आहे बघा. 1 अधिक tan वर्ग आहे बघा आणि 1 अधिक cot वर्ग. त्याच्याऐवजी नित्य समीकरण लिहू. मग हे tan a डिवाइडेड बाय किंवा भागिले 1 अधिक tan वर्ग म्हणजे sec a बरं का. 1 अधिक tan वर्ग, 1 अधिक tan वर्ग म्हणजे sec वर्ग म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर म्हणजे sec स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर आहे cot a. 1 प्लस cot स्क्वेअर म्हणजे cosec स्क्वेअर. 1 अधिक cot वर्ग म्हणजे cosec चा वर्ग आणि त्याचा पण वर्ग आहे. कंसामध्ये sec वर्ग a बरोबर 1 अधिक थिटाच्या ऐवजी a घ्यायचं आणि cosec वर्ग a बरोबर 1 अधिक cot वर्ग a. इथपर्यंत आपण लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी सेकचा चौथा घात होईल वर्गाचा वर्ग आणि कोसेकचा पण कितवा घात होईल चौथा घात होईल. आता आपल्याला दाखवायचं साइन आणि कॉस फक्त बरं का. आता बघा tan a छेद वर्गाचा वर्ग स्क्वेअरचा स्क्वेअर चौथा घात रेस टू 4 होईल. हे रेस टू 4 होईल कोसेकचा चौथा घात. आता tan cot sec कोसेक ती चौकोनातली ती वापरायची बघा. tan म्हणजे sin a छेद cos a भागिले sec म्हणजे 1 अपॉन cos sec 1 अपॉन cos 1 छेद cos. sec म्हणजे 1 छेद cos आहे. sec च्या ऐवजी 1 छेद cos 4 आहेत म्हणून 1 छेद cos चा चौथा. cot म्हणजे cos छेद sin. इथं बघा cot म्हणजे cos छेद sin आणि हा cosec म्हणजे 1 छेद sin आहे पण cosec चौथा आहे म्हणून 1 छेद sin चा चौथा. आता हे अंश छेद न्यूमरेटर डिनॉमिनेटर खालचं उलट होईल. sin a अपॉन cos a आणि cos रेस टू 4 अपॉन 1 cos a अपॉन sin आणि sin रेस टू 4 अपॉन 1. हे बघा sin छेद cos गुणिले याला उलट केलं cos चा चौथा भागिले 1 अधिक cos छेद sin याला उलट केलं sin चा चौथा भागिले 1. आता बघा बरं का या दोघात गुणिले ना 1 cos कॅन्सल झाला किती राहिले 3. 1 sin कॅन्सल झाला इथे किती राहिले 3. कळतंय काय जीवन राहिले बघा बरं. sin a गुणिले cos चा तिसरा आणि cos गुणिले sin चा तिसरा. दिसतो दिसायला मोठा गणित आहे बघा. sin a into cos क्यूब प्लस cos a into sin क्यूब. इथं sin आहे म्हणजे एक sin कॉमन निघेल. इथं sin आहे इथं sin चा तिसरा घात लहान घेतला कॉमन. इथं cos आहे cos चा लहान कोण आहे cos म्हणजे sin आणि cos कॉमन निघाला. sin बाहेर गेलाय 3 पैकी 1 cos गेला म्हणजे 2 राहिले अधिक म्हणजे प्लस cos बाहेर गेलाय आणि यातला एक sin गेलाय म्हणजे किती राहिले शिल्लक 2 राहिले.
ही आयडेंटिटी बघा, नित्य समीकरणे साइन वर्ग अधिक कॉस वर्गाची किंमत 1 आहे, साइन ए कॉस ए बरोबर कंसात साइन वर्ग अधिक कॉस वर्ग ए बरोबर 1 याची किंमत आणि बरोबर आलं बघा RHS म्हणजे उभा, डाबा बरोबर उभा, LHS बरोबर RHS. म्हणजे नुसतं दिसायला मोठं गणित होतं. मी काय केलं, ही आयडेंटिटी वापरली, नित्य समीकरण वापरले, वर्गाचा वर्ग चौथा घात केला, त्यांच्या ऐवजी त्यांचे 4 चौकोन केलेत ना, 1 2 3 4 हे सूत्र वापरले. त्यांचं साइन भागिले कॉस, कॉटचं कॉस भागिले साइन, सेकचं 1 छेद कॉस आणि कोसेकचं 1 छेद साइन हे भागिले गुणिले केलं आणि फक्त कॉमन घेतलं. याच्या पुढचं गणित एकदम सोपं गणित होतं बघा, सोपीच आहेत गणित सगळी. आपण त्याचा फक्त भाऊ करतो मोठं, खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. सेकचा चौथा घात कंसात 1 वजा साइनचा चौथा घात वजा 2 टॅन वर्ग ए बरोबर 1. LHS घ्या. सेकचा चौथा 1 वजा साइन चौथा वजा 2 टॅन वर्ग. आता बघा या ठिकाणी गणित दिसायला खूप मोठं आहे, पण विषय असं काही नाहीये. मी तुम्हाला सांगितलं थोडस विचारपूर्वक फक्त सोडवायचं असतं. आता या ठिकाणी सेकच्या ऐवजी तुम्ही 1 छेद कॉस 1 कॉस घेऊ शकता, 1 कॉस. इथे साइन कॉस घेऊ शकता. कळतंय का? म्हणजे समजा किंवा 1 मायनस साइन आहे, हे 1 मायनस साइन रेस टू 4 आहे, हे असं मांडू शकतो आपण. हा 1 चा वर्ग आहे, ए वर्ग वजा बी वर्ग, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, एकदा वजा एकदा अधिक तुम्ही मांडू शकता. बरोबर असं सूत्र वापरायचं बघा. म्हणजे वर्ग झाकून ठेवा, 1 वजा साइन वर्ग आणि 1 अधिक साइन वर्ग, तुम्ही असं लिहू शकता. कळतंय का? मग हा 1 वजा साइन वर्ग बघा, तेच करूयात आपण. सेकचा चौथा घात 1 वर्ग साइन वर्गाचा वर्ग, इथं मोठं चौकोन करतो बघा मी, 1 चा वर्ग वजा चौथा घात वर्गाचा वर्ग, स्क्वेअरचा स्क्वेअर, बाकीचं नंतर बघू. हे 2 कंस येतील बघा, वर्ग झाकून ठेवा, 1 वजा साइन वर्ग आणि 1 अधिक साइन वर्ग वजा 2 टॅन स्क्वेअर, 1 मायनस साइन स्क्वेअर 1 प्लस साइन स्क्वेअर. ही आयडेंटिटी आहे बघा. 1 वजा साइन वर्ग हे बघितलं, साइन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर 1. इथं ये म्हणा फक्त, साइन वर्ग तिकडे वजा होईल, म्हणजे कॉस वर्ग बरोबर 1 वजा साइन वर्ग होईल. याच्याऐवजी कॉस वर्ग टाकायचं. बघा बरं का, मी एकाच वेळेस काय करतो, 1 वजा साइन वर्ग कंसात मी लिहिलेलं आहे. सेक चौकोनाचं सूत्र 1 छेद कॉस आहे, म्हणजे सेक म्हणजे 1 छेद कॉसचा चौथा. सेक म्हणजे 1 छेद कॉस, सेक चौथा आहे म्हणून 1 छेद कॉस रेस टू 4 आहे. इथं कॉस स्क्वेअर आहे, कॉस रेस टू 4 आहे आणि हे वजा टॅन. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस, साइन छेद कॉस 2 साइन छेद कॉस आहे, स्क्वेअर आहे म्हणून साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर, साइन वर्ग ए कॉस वर्ग ए. ह्या दोघांमध्ये वर 2 आहेत, खाली 4 आहेत, म्हणजे 2 कॅन्सल होतील, 2 शिल्लक राहतील. म्हणजे 1 अधिक साइन वर्ग छेद कॉस वर्ग राहिलं, 1 अधिक साइन वर्ग, खाली कॉस वर्ग राहिले बघा, 2 2 गेले, वजा 2 साइन वर्ग आणि छेद कॉस वर्ग राहिले, कॉस स्क्वेअर.
छेद समान आहे बघा, डिनॉमिनेटर सेम, वर आहे तसं ते 1 प्लस साइन स्क्वेअर मायनस 2 साइन स्क्वेअर, खाली कॉस स्क्वेअर, कॉसचा वर्ग 1 अधिक साइन वर्ग वजा 2 साइन वर्ग, कॉस वर्ग तसाच 1 तसाच, चिन्ह समान आहे, वजाबाकी करा, दोनातून 1 गेला 1, साइन वर्ग 2 साइन वर्ग वजा 1 साइन वर्ग म्हणजे 1 साइन वर्ग राहिलं, आणि मोठा 2 आहे तर चिन्ह येईल वजा, परत पुन्हा ते 1 वजा साइन वर्ग म्हणजे कॉस वर्ग, छेद कॉस वर्ग आहे बरोबर 1 आलं, 1 वजा साइन वर्ग म्हणजे कॉस वर्ग भागिले कॉस वर्ग, कॉस वर्ग 1, त्यालाच म्हणणार RHS म्हणजे उभा, आणि मग LHS बरोबर RHS डाबा बरोबर उभा. 1 मिनिटात परत सांगतो मी. इथं जे ना इथं मांडलं होतं बघा मी, हा 1 चा वर्ग वजा साइनचा वर्ग, 2 वर्गांची वजाबाकी आहे म्हणून 1 वजा साइन वर्ग, एकदा वजा आणि एकदा हे लिहिलं बघा, याच्या ऐवजी हे दोघं जण आले बघा, याच्या ऐवजी बाकी सगळं तसंच आहे. आता मात्र ह्या पाहिजेला 1 वजा साइन वर्ग म्हणजे कॉस वर्ग, आणि सेकच्या ऐवजी 1 छेद कॉस आहे बघा, म्हणून चौथा घात 1 छेद कॉसचा चौथा, 2 गेले फक्त खाली 2 राहिले, 1 अधिक साइन वर्ग वजा, आणि टॅनच्या ऐवजी 2 साइन, टॅन म्हणजे साइन छेद कॉस, साइन वर्ग छेद कॉस वर्ग, छेद समान वरच आहे तसंच, चिन्ह समान वजा केली, मोठ्या चिन्ह दोनातून 1 गेला 1, मोठ्या चिन्ह वजा, वजा साइन वर्ग, 1 वजा साइन वर्ग म्हणजे कॉस वर्ग, उत्तर आलं बघा. 12वा गणित. गेल्या वर्षी एक समान गुणोत्तर सिद्धांत झाला होता बघा आपला, थेरम ऑफ इक्वल रेशोज, त्याचा उपयोग करायचा आहे. टॅन थिटा छेद सेक थिटा मायनस 1 आणि टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा. बघा तिघ जण येतं, अशा वेळेस थेरम ऑफ एन इक्वल रेशोज वापरायचा, जो इयत्ता 9वीला झालेला आहे आपला रेशो अँड प्रोपोर्शन या प्रकरणामध्ये. याचाच उपयोग करून सेम असे गणित आपल्याकडे आहे. साइन वजा कॉस अधिक 1, साइन अधिक कॉस वजा 1 बरोबर 1 छेद सेक वजा टॅन. सेम गणित आहे, काय फरक नाही, असा पद्धतीच आहे. इथं तिघ आहेत बघा, 1 2 3 1 2 3, इथं पण तिघ आहेत, जिथं तिघ दिले तेच घ्यायचं. आता इथं उजव्या बाजूला आहे म्हणून RHS घ्यावा लागेल, सॉरी RHS नाही LHS घ्यायचं. हे दाखवायचं आहे आपल्याला, टॅन थिटा छेद सेक थिटा मायनस 1, टॅन थिटा बरोबर सेक वजा 1. आता बघा टॅनचं सूत्र आहे बघा, साइन छेद कॉस, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सेकचं पण सूत्र आहे बघा, 1 अपॉन कॉस, 1 छेद कॉस मायनस 1 वजा 1 आहे. छेद समान करू म्हणजे इथं काय होईल बघा बरं, साइन थिटा छेद कॉस थिटा, वरच आहे तसंच, खाली कॉस नाही गुणा, वर कॉस नाही गुणा, म्हणजे 1 मायनस कॉस, 1 वजा कॉस, इथं कॉस येईल, खाली कॉस येईल, कॉस कॉस, छेद समान झाला कॉस थिटा. आता वरचं साइन थिटा छेद कॉस थिटा हे उलट करायचंय, भागिले उलट गुणिले रेसिप्रोकल घ्यायचं, म्हणजे इथं आलं बघा साइन थिटा छेद 1 वजा कॉस थिटा. इथपर्यंत आलं का? ह्याच्याबरोबरच हे आलेलं आहे, बरोबर आहे का? म्हणजे इथं आला होता साइन थिटा छेद 1 छेद कॉस थिटा, बरोबर. आता हे 1 वजा आहे ना, तर 1 अधिक घ्यायचं आणि त्यानेच गुणायचं आणि भागायचं.
छेदाचं परिमेयकरण म्हणतात त्याला. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. 1 मायनस कॉस होता, 1 प्लस कॉसने 1 प्लस कॉसने गुणायचं भागायचं याला. वरती साइन राहिलं, 1 प्लस कॉस झालं, साइन कंसात 1 अधिक कॉस, खाली एकदा मायनस एकदा प्लस आहे, म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर, 1 मायनस कॉस स्क्वेअर. पुढे साइन थिटा 1 प्लस कॉस थिटा, साइन थिटा कंसात 1 अधिक कॉस थिटा, 1 वजा कॉस वर्ग. आयडेंटिटी बघा, हा कॉस वर्ग तिकडे गेला, 1 वजा कॉस वर्ग म्हणजे कोण? साइन वर्ग. म्हणजे याच्या ऐवजी काही साइन वर्ग. साइन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर 1, म्हणजेच साइन वर्ग बरोबर 1 वजा कॉस वर्ग. 1 वजा कॉस वर्ग म्हणजे साइन वर्ग. 1 मायनस साइन स्क्वेअर, 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर, 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर. परत सांगतो काय केलं, त्यांच्या ऐवजी साइन भागिले कॉस तिथलं लिहिलं, सेक म्हणजे 1 छेद कॉस तिथलंच लिहिलं, वजा 1 इथे छेद समान केला, खाली कॉस वर कॉस, 1 वजा कॉस छेद कॉस. हे फक्त भागिले उलट केलं, जे राहिलं ते लिहिलं. इथे 1 मायनस आहे म्हणून 1 प्लस ने गुणलं भागलं, 1 अधिक कॉस ने गुणायचं भागायचं. साइन कंसात तसंच खाली एकदा अधिक एकदा वजा म्हणून पहिल्याचा वर्ग स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 वजा दुसऱ्याचा कॉस वर्ग, हे असंच घेतलं. आणि 1 वजा कॉस वर्ग म्हणजे साइन वर्ग, 1 साइन कॅन्सल, खाली राहिलं साइन थिटा. ह्याच्या बरोबर हे आलं, ह्याच्या बरोबर हे आलं, म्हणून मी काय म्हटलं बघा, हा घेतो बघा, साइन थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा बरोबर 1 प्लस कॉस थिटा अपॉन, हे जरा वेगळं करी द्या. इधर डिनॉमिनेटरचं रॅशनलायझिंग केलं, छेदाचं परिमेयकरण केलं, मला हे मिळालं. ज्याचं केलं होतं तो आणि हा दोघं सारखेच आहेत ना, एका पुढे एक झालंय सगळं, हे दोघं एका पुढे एक घेतले बरोबर. के म्हणा, के म्हणजे इच रेशो, प्रत्येक गुणोत्तर, प्रत्येक गुणोत्तर म्हणजे इच रेशो. आणि मग बाय थेरम ऑफ एन इक्वल रेशो, समान गुणोत्तराच्या सिद्धांताने के बरोबर, काय म्हटलं मी, के बरोबर म्हणजे के म्हणजे हे सगळं केस आता आहे, सगळी बाजू याच्या बरोबर केस घेतलाय आपण, के बरोबर. आता इथं बघा काय करायचं, साइन, साइन आहे, वजा कॉस पाहिजे, मायनस कॉस पाहिजे, म्हणजे दोघांची वजाबाकी करू, वरच्यांची वजाबाकी, साइन थिटा मायनस 1 प्लस कॉस थिटा. बघा साइन थिटा दोघं एका पुढे घेत ना, याची सबट्रॅक्शन केली, खालच्यांची पण 1 मायनस कॉस थिटा मायनस साइन थिटा. साइन थिटा वजा 1 कंस केला मेला, 1 अधिक कॉस, आणि 1 वजा कॉस वजा साइन, कंस काढून टाका. साइन थिटा वजा कंस काढल्यावर आता चिन्ह बदलतील, वजा 1 वजा कॉस मायनस 1 मायनस कॉस, खाली 1 मायनस कॉस मायनस साइन. क्रमाने लिहूया, साइन पाहिजे मग सॉरी सगळं आपण भरकटलोय टोटल, व्हेरी सॉरी, हे गणित टोटली चुकलंय, पुन्हा कॅन्सल करतोय, नीट लक्ष द्या. इथं टॅन सेक आहे, इथं टॅन सेक आहे, म्हणजे टॅन आणि सेक बदलायचे नाहीत, आपण नेमके बदलले. मला वाटलं याच ही बाजू दाखवायची आहे, ओके सॉरी, दोन्हीचं मिक्सिंग केलं एकत्र. परत सांगतो, परत डावी बाजू घेतली, इथं टॅन सेक बदलायचे नाहीत, मग काय करूयात आपण, खाली जे ना वजा याचं परिमेयकरण करू, टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 गुणिले सेक थिटा अधिक 1 आणि सेक थिटा अधिक 1. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, खालचा जो होता त्याचं चिन्ह बदललं, त्याने गुणला भागलं, वरती आलं टॅन थिटा सेक थिटा अधिक 1, टॅन थिटा इंटू ब्रॅकेट सेक थिटा प्लस 1, आणि खाली एकदा मायनस एकदा प्लस आहे, म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर, पहिल्याचा वर्ग
सेकचा वर्ग वजा 1 चा वर्ग 1. आयडेंटिटी बघा आता. सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. हा 1 इकडे घ्या. सेक वर्ग वजा 1 कळतंय का? सेक वर्ग वजा 1 म्हणजे टॅन वर्ग आहे, म्हणजे टॅन स्क्वेअर आहे. एक टॅन कॅन्सल झाला. हे राहील डावीकडून टॅन थिटा आणि इकडून डावा आहे, याला LHS म्हणतात. हे असंच घेतलं, नवीन आले त्याच्या पुढे लिहिलं. हे आलं नव्हतं त्याच्या आधी हे लिहिलं, त्याच्या आधी डावी बाजू बरोबर के. के म्हणजे इच रेशो म्हणजे प्रत्येक गुणोत्तर. समान गुणोत्तराच्या सिद्धांताने बाय थेरम ऑफ एन इक्वल रेशोज, म्हणजे तो थेरम जो आहे तो सांगतो यू कॅन डू एनिथिंग. वरच्यांची बेरीज करा, वजाबाकी करा, तुम्हाला जे करायचं ते करा. मग के बरोबर, आता याच्या बरोबर के म्हणजे के बरोबर LHS आहे. तुम्ही LHS म्हणलं तरी चालेल, डावा म्हणलं तरी चालेल, कंसात के म्हणलं तरी चालेल. आता हे दोघं जण जे टॅन आणि सेकची बेरीज पाहिजे, टॅन आणि सेकची ऍडिशन प्लस साइन आहे. वरच्यांची बेरीज करा, खालच्यांची बेरीज करा. टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 खाली सेक थिटा -1 प्लस टॅन थिटा. बघा बरं, वरच्यांची बेरीज खालच्यांची बेरीज. टॅन थिटा सेक थिटा 1 सेक थिटा. आता खाली काय बघा, टॅन प्लस सेक -1, टॅन प्लस सेक -1 म्हणजे हा काय आला RHS. डाबा बरोबर उभा, LHS बरोबर RHS. पुन्हा एकदा सांगतो काय केलं. हे टॅन आहे, सेक आहे. हे LHS घेतली, डावी बाजू घेतली, छेदाचं परिमेयकरण केलं म्हणजे इथं वजा होतं. सेक अधिक 1 गुणलं भागलं, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. खाली जो होता त्याचं चिन्ह बदलून त्याने गुणलं आणि भागलं. टॅन कंसात असं झालं. हे एकदा वजा एकदा अधिक म्हणून पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग. पण ही आयडेंटिटी पाहिली, नित्य समीकरण लिहिलं आणि फक्त एक इकडे आणला, तुम्हाला सेक वर्ग वजा 1 ची किंमत टॅन वर्ग मिळाली. याच्याऐवजी टॅन वर्ग टाकलं, एक टॅन कॅन्सल झाला. सेक अधिक 1 सेक प्लस 1 अपॉन टॅन. हे असंच घेतलं आणि वरच्या दोघांची फक्त बेरीज केली, कारण त्यांनी सांगितलं मध्ये प्लस साइन आहे, अधिक चिन्ह नाही, म्हणून वरच्यांची बेरीज खालच्यांची बेरीज, उत्तर मिळून गेलं. सेम गणित हे घेणार आहेत आपण आता. समजलं सर्वांना? आता ती गणित घेतो. आता मला ही बाजू घ्यावी लागेल, कारण तिघं दाखवायचे म्हणजे आता मी म्हणणार RHS उजवी बाजू बरोबर 1 छेद सेक वजा टॅन. आता बघा साइन कॉस मध्ये पाहिजे मला, म्हणजे याला दाखवून द्यावं लागेल आपल्याला. आता सेकचं सूत्र आहे बघा, 1 छेद कॉस 1 अपॉन कॉस. टॅनचं बघा साइन अपॉन कॉस. खाली कॉस छेद डिनॉमिनेटर सारखा आहे बघा या दोघांचा, 1 मायनस साइन. हा 1 अपॉन 1 आहे समजा, 1 अपॉन 1 इंटू हे उलट होईल. परत पहा, 1 तासात सेकच्या ऐवजी किंमत टाकली, टॅनची किंमत टाकली, छेद समान आहे, डिनॉमिनेटर सेम आहे. वरती 1 आहे म्हणजे 1 अपॉन 1. खाली कॉस तसंच 1 मायनस साइन, 1 वजा साइन. याला फक्त उलट केल्यावर कॉस वर जाईल, छेद 1 वजा साइन राहील. बरोबर, कॉस छेद 1 वजा साइन. याचा परिमेयकरण गुणक, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, याचं चिन्ह बदला, 1 अधिक साइन छेद 1 अधिक साइन. आता बघा बरं, वरती कॉस 1 प्लस साइन म्हणजे 1 अधिक साइन, खाली एकदा वजा एकदा अधिक, एकदा प्लस एकदा मायनस. पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर, पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर. बघा ना,
साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर बरोबर 1, साइन वर्ग अधिक कॉस वर्ग. साइन वर्ग तिकडे घ्या म्हणजे कॉस वर्ग बरोबर 1 वजा साइन वर्ग. बघा बरं 1 वजा साइन वर्ग म्हणजे कॉस वर्ग. 1 कॉस गेला, 1 अधिक साइन छेद कॉस. हे आणि हे सारखं आहे थोडंफार. बघा कॉस छेद 1 वजा साइन, LHS डाबा बरोबर के म्हणायचं. काय म्हणायचं? के. म्हणजे आता परत सांगतो. सेक वजा टॅन त्याच्या किमती भरल्या, छेद समान होता, त्याला उलट केलं, हे आहे जे मिळालं. याचं छेदाचं परिमेय म्हणजे रॅशनलाइज केलं. 1 वजा साइन म्हणजे 1 अधिक साइनने गुणलं भागलं, हे मिळालं मला इथपर्यंत आलं. याच्या आधी कोणतं होतं? हे होतं, म्हणून हे घेतलं बरोबर के म्हणलं. थेरम ऑफ एन इक्वल रेशो. समान गुणोत्तराच्या सिद्धांताने के बरोबर के म्हणजे कोण? उजवी बाजू ना, उभा म्हणजे RHS. उजवी बाजू घेतली आपण. सांगा आता वर काय म्हणतात ते? साइन मधून कॉस वजा झाला पाहिजे. बघा ह्या साइन अधिक आहे आणि कॉस वजा पाहिजे. साइन प्लस आहे, कॉस मायनस पाहिजे. हे अधिक घ्यायचं, ह्याच्यातून मायनस करायचं. म्हणजे बघा 1 प्लस साइन मायनस कॉस. ह्याच्यात नाही वजा केलं तसं ह्याच्यात नाही वजा करायचं. कॉस वजा मायनस 1 मायनस साइन कंस झाला लागेल. 1 अधिक साइन वजा कॉस, कॉस वजा 1 वजा साइन कंस काढून टाका. 1 अधिक साइन वजा कॉस भागिले कॉस कंस काढल्यावर चिन्ह बदलतील. मला वाटतं हे उत्तर असावं. बघा बरं अधिक 1 आहे, साइन वजा कॉस, साइन वजा कॉस. खाली साइन आणि कॉस अधिक आहे तर 1 वजा आहे, साइन कॉस अधिक आहे तर 1 वजा आहे बरोबर. LHS म्हणजे डाबा, LHS बरोबर RHS, डाबा बरोबर उभा. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. खूप सोपी गणित आहेत ही, यायला पाहिजेत तुम्हाला. आपलं 6.1 आपण सगळा सोडवलेला आहे. एकूण 1 गणित. आता प्रॉब्लेम सेट 6 मधले काही गणित बाकी आहेत. त्यातलं दुसरं, तिसरं, चौथं पान नंबर 138 वरचं तुम्हाला सांगितलं होतं मी. आणि 139 वरचं 10वं गणित ते आत्ता एवढ्यात सोडून दिलं मी. आता फक्त 5व्यातले 9 गणित बाकी आहेत. या ठिकाणी थांबूया.